सर्वांनी माझ्या पालकच्या पराठ्याच्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे। तर त्याच पद्धतीने आज आपण एक पालकची एक वेगळी रेसिपी बघूया। वेगळी नाही म्हणता येणार, परंतु रेग्युलर आपण अशी बनवत नाही। तर इथं मी कुकरमध्ये तेल टाकले, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची आपल्याला। त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकलाय आणि कढीपत्त्याची पानं, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक मोठा बारीक चिरलेला लाल असा टोमॅटो, सगळे छान असं परतून घ्यायचं आहे। मस्त छान फोडणी बसली बघू शकता तुम्ही। आणि हे परतून झाल्यानंतर त्यात मी भरपूर असा पालक टाकणार आहे। तर मी पालक सुरुवातीला धुवून घेतला, त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे। तर सगळी भाजी मी इथं टाकते। तुम्ही बघू शकता इथं देठसुद्धा मी टाकले। त्यामध्ये भरपूर असं विटॅमिन्स असतं, मिनरल्स असतात, त्यामुळे पालकचं आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही पालक पराठा रेसिपी बघितलीच असेल, नसेल बघितली तर चॅनलवर नक्की एकदा भेट द्या। तर इथं छान अशी पालक परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथं मूग डाळ, मसूर डाळ आणि तुरीची डाळ हे समप्रमाणात घेऊन छान स्वच्छ अशा धुवून घेतल्यात आणि त्यानंतर आपण त्या कुकरमध्ये टाकणार आहोत आणि छान अशा परतून घ्यायच्या डाळी पण। 1-2 मिनिटं परतल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथं मी टाकली आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि त्यामध्ये मी टाकणार आहे पाणी। इथं मी जेवढी डाळ घेतली त्याच्या दुप्पट पाणी टाकलंय आणि एकदा मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचंय। पालकची भाजी आवडत नाही बहुतेक जणांना, तर आपण अशी पालकची डाळ बनवली ना, सगळेजण आवडीने खातात आणि सर्वांना आवडणार नक्कीच। तर इथं मी मीठ टाकलंय चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। पालक आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी करून आपण पालक खाऊ शकतो। तर इथं मी कुकरचं झाकण बंद केलं। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथं 4 शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतल्यात आणि कुकर थंड करून घेतलाय। बघूया आपण डाळ शिजली की नाही। एकदा मिक्स करून घेते। बघू शकता मस्त अशी डाळ शिजली आहे आणि इतकी झटपट तयार होते ही रेसिपी। अजिबात वेळ लागत नाही आणि खायला देखील तितकीच पौष्टिक। तर यातमध्ये आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी टाकून घेऊ। तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। पोळीसोबत खायची असेल तर थोडी पातळच डाळ लागते, त्यामुळे मी पाणी टाकून घेतलंय आणि आपण पाणी टाकल्यानंतर मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे डाळीला आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी। तर आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे आणि डाळीला एक उकळी काढून घेऊया। तर मस्त अशी उकळी आली आहे आणि आपली डाळ तयार झाली आहे। झटपट अशी तयार होणारी पालक डाळ नक्कीच करून बघा। अजिबात वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ तयार होऊन जाते। तर ही पालक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भातासोबत पोळीसोबत ही डाळ खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा। इथं मी प्लेटमध्ये सर्व केली आहे आणि तयार आहे आपली पालक डाळ। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।